मित्रांनो, कॅरेक्टर सर्टिफिकेटचं क्रॉस चेकिंग कशा पद्धतीनं केले जाते? तुमच्या अंगावर एखादी केस असेल आणि तुम्ही जर या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि तुमची निवड सुद्धा झालेली आहे, तर तुमच्यासोबत या ठिकाणी काय होऊ शकते? संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण या जर पाहिलं तर हा व्हिडिओ शिपाई, लिपिक, स्टाफ कार ड्रायव्हर या सर्व पदांसाठी अतिशय आय-एम-पी ठरणार आहे. तर आपण या ठिकाणी पाहूया नेमकं कॅरेक्टर सर्टिफिकेट कोर्ट भरतीसाठी नेमकं कशाप्रकारे असतं. तर हे तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे ते आपलं ऑथेंटिक ॲडव्हर्टाइजमधून घेतलेला कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे. आणि हेच कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आता ह्या कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये माहिती कोणती भरायची तुम्हाला माहिती आहे. संपूर्ण तुमची डिटेल्स या ठिकाणी टाकायची आहे आणि डिटेल्स टाकल्याच्या नंतर सिग्नेचर, ऑक्युपेशन, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर या ठिकाणी सर्व डिटेल्स फिल करायचे आहे. आता मित्रांनो, या सर्टिफिकेटमध्ये एवढंच महत्त्वाचं आहे, की तुम्ही ज्यांची सुद्धा नावे घेणार आहेत म्हणजे 2 व्यक्तींचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी यामध्ये तुमचं रिलेटिव्ह कोण असू नये, ही अतिशय महत्त्वाची खबरदारी आपल्याला या कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये ठेवायची आहे. जर तुम्ही एवढी खबरदारी या सर्टिफिकेटमध्ये ठेवलं, तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता राहिला प्रश्न, समजा आपल्यावर एखादी केस आहे, पोलिस स्टेशनमध्ये केस झालेली आहे, तर अशा वेळेस काय होऊ शकते? तर याची एक प्रोसेस आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही एक कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी मुलाखतीच्या वेळेस देता, परंतु कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेलं आहे, निवड यादी लागली आहे, सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर पुन्हा आपली या ठिकाणी क्रॉस चेकिंग व्हायला सुरुवात होते. तर क्रॉस चेकिंग म्हणजेच काय असते, की कॅन्डिडेट्सनं जी माहिती दिलेली आहे, ती माहिती अत्यंत खरोखर आहे का? तर या ठिकाणी हे संपूर्ण डिटेल्स पाहिले जाते आणि क्रॉस चेकिंग केले जाते. यामध्ये समजा जर एकही मिस्टेक आली असेल, तर तात्काळ त्या विद्यार्थ्यावर कारवाई करून त्याची त्या ठिकाणी निवड पूर्णपणे रद्द केली जाते. आता पाहूया यामध्ये क्रॉस चेकिंग काय केली जाते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेटवर तुम्ही जे मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि ज्या 2 व्यक्तींचं नावे तुम्ही या ठिकाणी फिल केलेले त्यांना कदाचित फोन जाऊ शकते आणि तुमच्याबद्दल माहिती संपूर्ण त्यांना विचारली जाऊ शकते, की तुम्ही कसे आहे, तुमचा कॅरेक्टर कसा आहे. या संपूर्ण बॅकग्राऊंड तुमचा विचारला जाऊ शकते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच जर तुमच्यावर एखादी पोलीस कारवाई असेल, तर मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे तुमची जी निवड आहे ती पूर्णपणे या ठिकाणी रद्द केली जाते. त्याच्यामुळं होईल तेवढं तुमची जी डिटेल्स आहे ती अतिशय चांगली असली पाहिजे, कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे आणि ऑथेंटिक माहितीच तुम्ही त्या ठिकाणी फिल केली पाहिजे. तर अशा प्रकारची ही अत्यंत आय-एम-पी इन्फॉर्मेशन आहे, की जे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अत्यंत उपयुक्त ठरेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, तुम्ही लिपिक आणि शिपाई या पदाची तयारी करत असाल, तर 20 आणि 21 तारखेला आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे. या लाईव्ह वेबिनारमध्ये अशाच प्रकारचे जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, त्या संपूर्ण पॉइंट्सवर आपण चर्चा करणार आहोत आणि टायपिंग सर्वामध्ये आणि शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेमध्ये आउट ऑफ कशा पद्धतीने गुण घ्यायचे, ती पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजून या लाईव्ह वेबिनारमध्ये सांगितली जाणार आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकता. वेळ अत्यंत कमी आहे. फक्त 2-3 दिवस या ठिकाणी शिल्लक आहे. तर जास्तीत जास्त संख्येने जॉइन व्हा आणि जेवढे काही तुमची समस्या आहेत, ऑल समस्या त्या ठिकाणी क्लिअर करा. कारण की मित्रांनो, जी एक्झाम असते त्या एक्झाममध्ये प्रॅक्टिस तर तुम्ही 50च्या स्पीडनं करत आहात, 60च्या स्पीडनं प्रॅक्टिस करत आहात आणि ॲक्युरसी सुद्धा तुमची या ठिकाणी 95 प्लस आहे. परंतु बऱ्याच अशा गोष्टी असतात, की ते सिली मिस्टेक मुलं करतात आणि त्यांची निवड त्या ठिकाणी रद्द होते. तर तेच काय गुपित आहे, ती संपूर्ण माहिती त्या वेबिनारमध्ये तुम्हाला लाईव्ह फेस टू फेस दिली जाणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका.